मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पंचदशीकारांना नमस्कार करते. आपल्या सर्वांना नमस्कार करते. आपलं ब्रह्मानंद अद्वैतानंद चाललेलं आहे. आणखीन काल आपण 83व्या श्लोकापर्यंत त्याच्यात गेलो होतो. तर तिथे आत्मविद्येचा अभ्यास कसा करायचा हे सांगितलेलं आहे मुख्य. म्हणजे हा महत्वाचा आहे श्लोक तसं म्हटलं तर, कारण ऍप्लिकेशन जे आहे ते जास्त नेहमी महत्वाचं असतं. थिअरी समजावून घ्यायची, पण प्रॅक्टिकल जे आहे तर ते महत्वाचं असतं. जसं मेडिकलमध्ये सुद्धा थिअरी समजावून घ्यायची, रोगाचा सगळा अनाटॉमी फिजिओलॉजी सगळं नॉर्मल काय ॲबनॉर्मल कसं होतं सगळं समजावून घ्यायचं, आणि नंतर प्रत्यक्ष पेशंटला ट्रीट करताना त्याचा उपयोग काय असतो ते महत्वाचं असतं. त्याला खरं महत्व असतं. म्हणजे बाकी गोष्टी जाणून घ्यायला लागतातच, शास्त्र जाणून घ्यायला लागतच, पण शास्त्र प्रत्यक्षात कसं आणायचं. नाहीतर शास्त्र पुस्तकात राहतं, आणखीन आपण असतो तिथे राहतो, त्याच्यात उपयोग नाहीये. म्हणून शास्त्राचं ऍप्लिकेशन जे आहे तर ते 83 पासून जरा सांगितलेलं आहे की अखंड त्या सच्चिदानंद ब्रह्म जे आहे ते आपलं सिद्ध झालेलं आहे. आणखीन त्याच्याबरोबर एकरूपता आली तरच अखंड आनंद असतो, हेही पाहिलेलं आहे आपण. मग एकरूपता येण्यासाठी काय करायला लागतं, तर त्याचं चिंतन करायला लागतं. त्यासंबंधी मग बोलायला लागतं, त्याच्याबद्दलच ऐकायला लागतं, इतरांना ते समजावून सांगायला लागतं, आणखीन त्याच्याबद्दल जागरूक राहायला लागतं. म्हणजे प्रवचन हे खरं सांगायचं तर लोकांसाठी नसतं, हे स्वतःसाठी असतं. प्रवचन करणारे जे आहेत आमच्यासारखे तर स्वतःसाठी प्रवचन केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला कळलाय किती काय नाही कळलेलं हे सगळं स्पष्ट होऊन जातं, आणि बोलल्यानंतर पुन्हा त्याच्यात मन राहतं, आपलं अनुसंधान टिकतं. आधी अभ्यास करायला लागतो, त्यामुळे अनुसंधान टिकतं. ह्या सगळ्या बाजूने फायदा होत असतो. आणखीन ह्या पद्धतीने सच्चिदानंद रूप आत्म्याचे, ब्रह्मरूप आत्म्याचे चिंतन करणं, म्हणजे सगळीकडे तो कसा आहे ह्याचा विचार करणं. त्याच्यातलं अस्थिभाती प्रिय जे जगात आपल्याला कळतं, अस्थिभाती प्रिय नामरूप. आपण पाहिलं की नाम आणि रूपाकडे दुर्लक्ष करायचं, नामरूपांकडे दुर्लक्ष करायचं आणि अस्थिभाती प्रियकडे लक्ष द्यायचं. हे मुख्य स्वरूप आहे. अनुसंधान ठेवण्यासाठी हे फार महत्वाचं आहे, आणि जोपर्यंत आपलं अनुसंधान टिकत नाही तोपर्यंत उपयोग होत नाही. अखंड ते संधान लागतं. आपण संधानं विषयांशी ठेवलेली असतात, त्याच्याऐवजी ते आत्म्याबरोबर अनुसंधान म्हणजे मागोमाग येणारं, म्हणजे अखंड असं अनुसंधान आपल्याला लागतं. असं जर का राहिलं, त्याच्याशी अखंड जोडलेले राहिलो आपण, तर एक दिवस आपल्याला त्याचा अनुभव येतो, आणि अनुभव आला न आला तरी आपण तद्रूप होऊन जातो. हे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की अखंड त्याचं त्याच्यासाठी अनुसंधान महत्वाचं आहे. म्हणजे जे म्हणतात ना की अजून आम्हाला का नाही, याला कारण अभ्यास कमी पडतो, अनुसंधान कमी पडतं, विषयांकडे मन धावतं. मग कसं टिकेल अनुसंधान, शक्य नाहीये. म्हणून त्याच्याबद्दलच बोलणं, शक्य तेवढं सांगणं, परस्परात चर्चा करणं, त्याच्याबद्दल मी तिथेच आहे ना, त्याच्याशी संधान बांधून आहे ना, ह्याबद्दल जागरूकता राहणं, सतत जागरूकता राहणं. आपण काल याचा विचार केला होता, पण हे इतकं महत्वाचं आहे की मला पुन्हा त्याच्याबद्दल बोलावंसं वाटलं. नारद भक्तिसूत्रात, शांडिल्य भक्तिसूत्रात सगळीकडे हेच सांगितलेलं आहे. म्हणजे तद विस्मरणे परम व्याकुलता येते, म्हणून नारद भक्तिसूत्रात म्हटलं. भक्तीचं काय लक्षण आहे, तर तो जो आपला दैवत आहे
तर त्याचं जर का आपल्याला क्षणभर जरी विस्मरण झालं तरी जीव व्याकुळ होतो. म्हणजे आपण क्षणभर आठवण झाली तरी पुष्कळ अशा अवस्थेत असतो. अनुसंधान ह्याला म्हणतात. क्षणभर देखील आपल्या मनातून बाहेर जाता कामा नये. व्यवहार करता येतो, त्याच्यासाठीही आपण उदाहरणं पाहिली, पुष्कळ उदाहरणं पाहिली, की मुलीचं लग्न ठरल्यानंतर सगळे मी व्यवहार करत होते, पण तरी देखील कोणाला बोलवायचं, काय द्यायचं, कोणाला कसं करायचं, कुठे करायचं, हे सगळं डोक्यात अखंड होतं. म्हणजे अनुसंधान ते होतं, काम करत होते. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, पण तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम, ह्याला अनुसंधान म्हणतात. आणखी ह्याला सच्चिदानंद रूप आत्म्याचं चिंतन म्हणतात. फक्त इथे त्या ज्या विठ्ठलाचं बाबतीत म्हणतोय, तर तो विठ्ठल म्हणजे परब्रह्म आहे ही खात्री पाहिजे. ती खात्री ठेवून जर का अशा पद्धतीने त्याचं चिंतन केलं तर ते ब्रह्मापर्यंत आपल्याला नक्की घेऊन जातं. त्याच्यात काहीच शंका नाहीये. आणि अशा ह्याला विद्वान ब्रह्मविद्येचा अभ्यास असं म्हणतात. अभ्यास म्हणजे वेगळा काहीही नाहीये, तर अंतःकरणात त्याला जपणं, सतत जपणं. बाहेर जायला लागला तर त्याला पुन्हा ओढून आणणं, तो नाही बाहेर जात, आपण त्याला घालवतो. इतर विचार करतो आणखी आपण त्याला घालवतो. तर आपण त्याला घालवत नाहीये ना, हे स्वतःवरती लक्ष ठेवणं, ह्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे पुस्तकं घेऊन बसणं हा म्हणजे केवळ अभ्यास नाहीये. प्रवचन ऐकणं एका पाठोपाठ एक म्हणजे केवळ अभ्यास नाहीये. त्यांनी अनुसंधान ठेवायला मदत होते, हे बरोबर आहे. पण जर का प्रवचन नुसते ऐकत बसलं तर कान आपलं प्रवचन ऐकतायत असं आपण म्हणूया, आणि मन धावताय, काय उपयोग आहे? मन जर का तिथे असलं तरच उपयोग आहे. नाहीतर अर्थ लक्षात न घेता केवळ आपण ऐकत राहिलो, नुसतं बॅकग्राऊंडला लावून ठेवलं, जसं बऱ्याच देवळात वगैरे आपण बघतो ना, श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमः शिवाय वगैरे त्या यंत्रावरती चालू असतं. जे तिथे नेहमी वावरणारे असतात त्यांना ते ऐकू सुद्धा येत नाही. याला काय कारण आहे? त्या बॅकग्राऊंड आवाजाची सवय होऊन जाते आपल्याला. आता बाहेर कुत्री वगैरे जर का सारखे ओरडायला लागले, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्याला ऐकू येईनसं होतात त्यांचे आवाज. तसंच ह्या नामाचे आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येईनसे होतात. आणि हा जो गुण आहे मनाचा, हा आपण अभ्यास करताना लावायचा. एवढे लोक बोलतायत, माझं कसं लक्ष लागेल? माझं का नाही लक्ष लागत? तर लोक काय बोलतायत याच्याबद्दल मला कुतूहल असतं. म्हणजे मी विषयांच्या मागे धावत असते. म्हणजे माझा इंटरेस्ट लोकांच्यात आहे, ते कुणाबद्दल काय बोलतायत, माझ्याबद्दल तर बोलत नाहीयेत ना. अशा अनेक पद्धतींनी माझा सगळा जो इंटरेस्ट आहे तो त्यांच्यात असतो, म्हणून माझं लक्ष लागत नाही. आपण हे विचारात घेत, त्याच्या मागचं कारण बघत नाही. केवळ ते बोलतायत म्हणून मला त्रास होतोय. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर काहीही त्रास होणार नाही, हे निश्चित आहे. कसलाही अभ्यास करत असताना जर का अशा पद्धतीने आवाजांच्याकडे वगैरे दुर्लक्ष करता आलं तर आपल्याला एकाग्रता पूर्ण साधते. आवाजांचा त्रास होत नाही, बोलण्याचा त्रास होत नाही, कसलाही त्रास न होता आपल्याला अभ्यास करता येतो. त्याच्यासाठी इच्छा लागते. मुळात इच्छा लागते, आणखीन ते नजरे आड करण्याचा प्रयत्न लागतो. एरवी आपण कॉम्प्युटरवरती असताना म्हणा किंवा पूर्वी आठवत आहे, कथा कादंबऱ्या वाचताना आजूबाजूला काय चाललंय याचं भान नसायचं. खेळायचो आम्ही, खेळताना इकडे तिकडे काय चाललंय अजिबात भान नसायचं. का नसायचं? कारण तिथे इंटरेस्ट नव्हता ह्याच्या पुढे. तसा जेव्हा परमार्थाच्या बद्दल आपल्याला त्याच्या पुढे बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट आपला जाईल, त्यावेळी आपलं अनुसंधान साधेल. हे वैराग्य जे आहे हे कमवायला लागतं. तुमचं आपलं बरं आहे अशा पद्धतीने बोलणारे मला भेटलेले आहेत. तुमची गोष्ट वेगळी आहे असंही बोलणारे भेटलाय.
पण तुमची गोष्ट वेगळी आहे म्हणजे काय, मला नाही का तशी करता येणार? कोणीही वेगळं नसतं. प्रत्येक जण त्याच्यातून जातं. प्रत्येकाला सुरुवातीला रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, एकीकडे मन ओढताय, एकीकडे बुद्धी ओढतीये, हे चाललेलंच असतं. प्रत्येकाच्या बाबतीत हा झगडा असतो. पण त्याच्यात कोण विजयी होतं हे आपल्या निश्चयावरती अवलंबून आहे. आणि म्हणून ज्यांना हे जमत नाही जमत नाही म्हणतायत, त्यांची इच्छा नसतं हे जास्त त्याच्याबद्दल खरं आहे. म्हणजे हे बोलणं कटू लागेल एखाद वेळेस, पण हे सत्य आहे की इच्छा नसली तर माणूस प्रयत्न करत नाही तिथे. मग मन विषयांच्याकडे धावतं, आणि विषयांच्याकडे मन जेव्हा धावतं तर त्यावेळेस आपला अभ्यास व्यवस्थित जसा व्हावा तसा होत नाही. आणखीन हे मुमुक्षुत्वामुळे निर्गुण येतात, आणि सगुणाबद्दलच्या प्रेमामुळे हे साधू शकतं. व्यवहारात जसं आपलं मुलावरती प्रेम असलं की आपण बाकीचं काही बघत नाही त्याच्यासाठी, तसं सगुणावरती जर का आपलं प्रेम असलं, सगुण मूर्तीवरती प्रेम असलं, तर त्यापुढे आपले कष्ट आपण बघत नाही. आपल्याला काय त्याग करायला लागतोय हे आपण बघणार नाही. फक्त तेवढं प्रेम पाहिजे. निर्गुणाच्यात तेवढं मुमुक्षुत्व पाहिजे. होय, मला ते व्हायचंय, मला आनंद रूप व्हायचाय, ही इच्छा पाहिजे, तरच हे शक्य असतं. आणि म्हणून पुढे सांगतात की अनंत जन्मांच्या आपल्या वासना असतात. अनंत जन्म चालले आहेत. किती? अनंत. मोजदाद नाहीये तिथे. आणखीन इतक्या वासना आपल्या ह्याच्यात भरल्या आहेत, पर्वतच्या पर्वत जे आहेत, तर ते घालवायचं जर का असले, ते भोगून नाही आपल्याला कधी घालवता येत. असंही एक मत आहे की हे सगळे भोग भोगून आपण घालवायचे, नवीन निर्माण होऊन द्यायचे नाहीत, मी असलेले भोगायचे. अरे किती जन्म लागतील ते संपवायला? आणि प्रत्येक मनुष्य जन्मात आपण नवीन निर्माण करतोय डोंगर, ते अशक्य आहे. ते तिथल्या तिथे नष्ट झाले पाहिजे. आणि ते नष्ट करण्याचा अभ्यास हा एकमेव उपाय आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. अनंत जन्मांच्या वासना, अनंत जन्मांचे कर्माचे जे ढीग आहेत, ते ज्ञानाग्नी पेटल्यानंतर भस्मसात होतात. त्याला दुसरा उपाय नाहीये, तोच एक उपाय आहे. आणि त्या जर का ह्या पद्धतीने अखंड अभ्यास केला तर त्या वासना क्षीण होतात आणि नाहीशा होतात. हे अगदी लक्षात घ्यायचं. सगळी जी परमार्थात कष्ट आहेत ना, तर ते ह्याच्यासाठी आहेत. आपल्याला मनाविरुद्ध विषय त्याग करायला लागतो. विषयात सुख आहे हे आपल्याला विसरायला लागतं. जे सुख आहे ते आत्म्याचं सुख आहे, हे जे सत्य आहे ते आपल्याला पक्क करायला लागतं, पटवून घ्यायला लागतं. मग असं जोपर्यंत आपण घेत नाही आहोत, तर तोपर्यंत आपण त्या वासनेच्या प्रवाहात अडकणारच आहोत. विषयांकडे आपण धावणारच आहोत. आपलं मुमुक्षुत्व लंगडं पडतं मग तिथे. इथे जे म्हणताय तुकाराम महाराजांची ओळ, की चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. हे लोखंडाचे चणे म्हणजे मनाच्या विरुद्ध, मनाच्या थांबून ओढी, श्रवणी बैसावे आवडी. असं जर का केलं, मनाच्या तोडून ओढी, तर आपल्याला शक्य आहे. ह्या ओढी आपल्याला तोडायला लागतात, हे आपल्याला तोडायला लागतं. उदाहरण खूप छान दिलंय की एखादी गुहा आहे पर्वतात, आणि गडद अंधार आहे, त्याच्या तोंडावरती एक मोठा दगड आहे. हा दगड इतका छान फिट बसलेला आहे की गुहेत पूर्ण अंधार आहे. पण तो जेव्हा दगड सरकवला जातो तेव्हा एका क्षणात गुहेत उजेड होतो. कष्ट काय लागतात? दगड सरकवायचे कष्ट लागतात. तसं आपला अज्ञानाचा जो दगड बसलेला आहे, तो सरकवण्याचे कष्ट असतात आपल्याला. आणि तो सरकवण्यासाठी शारीरिक बल उपयोगी पडत नाही. केवळ तिथे मनाच्या तोडून ओढी हेच आहे. मनाला वळवायला लागतं, आणि ते जोपर्यंत आपण वळवू शकत नाही आहोत, तोपर्यंत आपलं अनुसंधान टिकणार नाही. मन गेल्याचं जाणवलं, पुन्हा त्याला खेचून आणायचं, पुन्हा आणायचं, पुन्हा आणायचं. याला अभ्यास म्हणतात. केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास असतो. आणि असा अखंड अभ्यास करायचा असतो.
इथे पुढे म्हटलंय की ब्रह्म म्हटलं तर निरवयव आहे, भेद शून्य आहे. एक 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 विचार पक्का करतायत. ह्या भेदशून्य ब्रह्मात भेदमय सृष्टी कशी काय दिसायला लागली, हा प्रश्न आहे. अजिबात भेद नाहीये, एक संध निघोट असं जे आहे, एकमेव अद्वितीय आहे, तर त्याच्यावरती कसा काय भेदमय सृष्टी निर्माण झाली? त्याला उत्तर दिलंय की ब्रह्माची जी माया नावाची शक्ती आहे, या मायेत अनेक शक्ती असतात. अघटित घटना पटी असी हेच तिला म्हणतात. आणखीन तिची शक्ती अनेक पदार्थ दाखवायला लागते आपल्याला. आपल्याला वाटतं निर्माण झाल्यात, प्रत्यक्ष आहेत, खरे आहेत वगैरे, पण ती ते दाखवायला लागते आपल्याला. आणि ही शक्ती तिच्यात असतेच, ती तिला कुठून आणायला लागत नाही. मातीमध्ये जसा घटाकार होण्याची शक्ती असते, पाण्याशी संबंध आला की चिखल होतो आणि त्याच्यात तोच आकार ठेवण्याची शक्ती असते. घटाचं सुद्धा कशाला हवं, आता पावसाळा चालू आहे, चिखलामधनं एखादी गाडी गेली, त्या टायरचे संपूर्ण तो जो डिझाईन असतं ते उठतं तिथे. आणि नंतर जर का तसंच ते राहिलं, त्याच्यावरनं कोणी चाललं नाही, दुसरं काही वाहन गेलं नाही, तर ऊन पडल्यानंतर ते जसंच्या तसं तिथे असतं. मग हा आकार सांभाळण्याची शक्ती मातीतच आहे. पाण्यावरनं जर का वाहन गेलं तर पाणी तसा आकार सांभाळतं का? टायरचे मार्किंग जे आहेत ते पाणी नाही सांभाळून ठेवत, त्याच्यात ती शक्तीच नाहीये, पण मातीत ती शक्ती आहे. तशी मायेमध्ये ही शक्ती आहे. संपूर्ण विश्व निर्माण केल्यासारखं दाखवलं, आपण म्हणूया भासवलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही सगळी शक्ती मायेची आहे. या पद्धतीने करावं का दुसऱ्या पद्धतीने करावं, ही सगळी शक्ती तिची आहे. आणि ब्रह्म निर्विकार आहे. माया मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. मायेच्या मुळे जर का माया हे जर का त्याचं उपादान कारण असलं, म्हणजे त्याच्यापासून जर का जग निर्माण होत असलं, तर मिथ्या पदार्थापासून निर्माण झालेलं जग हे मिथ्याच असणार आहे. सत्य ब्रह्मापासून काही होत नाही, त्याच्यावरती भासायला लागतं. ब्रह्म निर्विकार आहे, त्याच्यात विकार निर्माण होत नाहीत, म्हणजे त्याच्यात बदल होत नाहीत. म्हणजे जसा मातीला आकार देऊन त्याचा घट बनतो, तसा ब्रह्माला आकार वगैरे काही नाही देता येत. आकाशाला काही करता येतं का? त्याच्याहून ब्रह्म सूक्ष्म आहे. जसं दुसरं उदाहरण दिलंय, गाढ झोपेमध्ये स्वप्न किती दिसतात? सगळ्यांना कधी ना कधीतरी स्वप्नाचा अनुभव आहे. त्याच्यात अघटित घटना दिसतात स्वप्नामध्ये. वडाची साल पिंपळाला लागणं जे म्हणतात, तर तशा पद्धतीने स्वप्नामध्ये काहीही दिसतं. एका क्षणात हिमालयात असू, दुसऱ्या क्षणात अमेरिकेत पोचू, काहीच सांगता येत नाही त्याचं. स्वप्नामध्ये काय काय दिसेल, कसं कसं दिसेल, काहीही सांगता येत नाही. त्यांनी तिथे 2-3 उदाहरणं दिलेली आहेत पंचदशीकारांनी, की आकाश मार्गाने चालताना पाहतो, स्वतःचं मस्तक तुटलेलं बघतो, किंवा दुसरा आणखीन बाकी ग्रंथात स्वस्कंधारोहण म्हणून हे केलंय, म्हणजे आपल्याच खांद्यावरती आपण चढून बसणं. हे जसं अशक्य आहे, तसे अशक्य गोष्टी स्वप्नामध्ये दिसू शकतात. केवळ निद्रा दोष, तिच्याबरोबर अविद्या, हे एवढं दाखवायला समर्थ आहे. मग माया अविद्या जी आहे ती बाकी नाही दाखवू शकणार, एवढं विश्व नाही दाखवू शकणार, तिच्यात ती शक्तीच आहे. जशी निद्रेत ती शक्ती आहे स्वप्न निर्माण करण्याची, तशीच मायेमध्ये शक्ती आहे. आणखीन अशा पद्धतीने संपूर्ण जग भासायला लागलेलं आहे. आपल्याला माहितीये की स्वप्न पडत असताना आपल्याला ते खरं वाटतं. क्वचित असं होतं की मला स्वप्न पडता हे जाणवतं, तेव्हा आपण अर्धवट जागे झालेले असतो, पण तरी देखील त्या स्वप्नात रंगायला होतं. आणखीन स्वप्न जातं, परत झोप लागते, पुन्हा जाग येते. कोणी कोणी सांगतात की
पूर्ण रात्र मला झोपच लागली नाही, सारखी स्वप्न पडत होती. गंमत अशी आहे की गाढ झोप लागल्याशिवाय आपण स्वप्नावस्थेत जाऊच शकत नाही. गाढ झोप हे कारण देह आहे, स्वप्नाचा पण आणि जागृतीचा पण. कारण तो आहे. त्यामुळे जागृतीतनं आपण गाढ झोपेत जातो आणि मग आपण स्वप्नावस्थेत प्रवेश करतो. स्वप्नावस्थेतून परत गाढ झोपेत जातो, आणखीन त्याच्यातून जागृतीत प्रवेश करतो. स्वप्नावस्थेतून एका स्वप्नातून गाढ झोपेत जाऊन पुन्हा दुसरं स्वप्न बघतो. म्हणजे गाढ झोप आहेच, त्याच्याशिवाय आपण स्वप्न बघू शकत नाही. स्वप्न बघत असताना दृश्याची भीती वाटू शकते, आणि मग मला काय विचित्र स्वप्न पडलं असं आपण म्हणतो. मी तिथे गेले होते ते मी पाहिलं असं नाही म्हणत, प्रत्यक्ष पाहिलं म्हणत नाही. आपल्याला जाग झाल्यानंतर हे कळतं. तसं आपल्याला स्वरूपाच्या बद्दल जेव्हा जागृती येते, तेव्हा ह्या ईश्वरी सामर्थ्याने आपल्याला सृष्टी कशी दिसतीये आणि ती कशी स्वप्नाप्रमाणे आहे हे आपल्याला कळतं. तिथे आपल्याला सृष्टीचं मिथ्यात्व लक्षात येतं. ती दिसायची थांबत नाही. स्वप्नात जसं जागृती आल्यानंतर स्वप्न जातं, तशी ही जात नाही, कारण हे ईश्वरी राज्यातलं आहे. हे ईश्वराने निर्माण केल्यासारखं आहे. त्याचं स्वप्न आहे म्हणूया, आणि त्याच्या स्वप्नातले आपण आहोत. त्यामुळे आपल्याला ते स्वप्न दिसत राहणार आहे. पण स्वरूपाची जागृती आल्यानंतर ते किती फोल आहे, आणखीन किती खोट आहे, किती मिथ्या आहे, हे आपल्याला त्याच्यात असताना कळणार आहे. आपल्यासाठी स्वप्न संपतं ते. जरी आपण त्याच्यात वावरत राहिलो, जगात वावरत राहिलो, तरी देखील आपल्यासाठी ते संपतं. हे जे सगळे पंचमहाभूत आहेत, जड चेतन, हा सगळा फरक आहे. हा जो फरक पडतो तो चैतन्यामुळे पडतो. चैतन्य जिथे काय म्हणूया, त्याचा आविष्कार आपल्याला दिसतो, प्रकट होतं असं म्हणू, जे तिथे जाणवतं त्यांना आपण चेतन म्हणतो. चैतन्य सगळीकडे आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरसी ते चेतनागार. जड आणि अजड म्हणजे अचेतन, चेतन, सगळ्यात चैतन्य व्यापून आहे. ब्रह्म नाही अशी जागा नाही. अचेतनात चैतन्य आहे म्हणून आपल्याला ते पदार्थ दिसतात. तिथे सतरूपानी आहे, चिद्रूपानी आहे, ते आहे तिथे. म्हणून आपल्याला त्या पदार्थांचं ज्ञान होतं, आपल्याला ते कळतात, आणि त्याचा आपल्याला परिणाम आपल्यावरती व्हायला लागतात, कारण आपण त्यांना सत्य मानतो. पण ही पंचमहाभूत काय किंवा सगळी सृष्टी जी आहे ही मायेने निर्माण केली आहे. पण जड चेतन भेद जो आहे तर तो अंतःकरणामुळे आहे. माणसाचं अंतःकरण जास्त प्रगल्भ आहे. म्हणजे बाकीच्या ज्या योनी आहेत माणसाच्या व्यतिरिक्त, तर तिथे अज्ञानाचं आवरण थोडंसं जास्त गडद असतं. वृक्षवेलीत आणखीन गडद असतं, आणि त्याच्यामुळे त्यांना जरी भावना असल्या, जरी त्यांना चैतन्य असलं, तरी देखील ते स्वतःच्या ह्याने करू नाही शकत. त्या केवळ भोगयोनी आहेत. त्या त्या जन्मामध्ये जे जे भोग आहेत ते त्यांना भोगायला लागतात. आता गवत वगैरे बघा, उगवतं, पाऊस पडल्यानंतर वाळून जातं, त्यांचं आयुष्य तेवढंच असतं, ते प्रारब्ध तेवढंच आहे. पण आता वृक्ष, नारळ, आंबा वगैरे, वड, पिंपळ 100 वर्ष, 300 वर्ष, 400 वर्ष, कितीतरी वर्ष जगतात. त्यांचं प्रारब्ध ते आहे, त्याप्रमाणे ते जगतात. पण त्यांच्यातही जीव आहे, आणि हा जो जीव आहे हा अंतःकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे प्रतिबिंबित जे चैतन्य असतं, म्हणजे ब्रह्म जे असतं, तर त्याच्यामुळे ते तिथे चैतन्य प्रकट होतं. आपण उदाहरण पाहिलेलं आठवत असलं तर, की भिंतीवरती दिवसा सूर्यप्रकाशानेच भिंत उजळलेली आहे. उजेड जो आहे तो सूर्यप्रकाशाचा असतो. पण बाहेर कोणीतरी गेलं, आणखीन आत कवडसा एक पाडला आरशाचा, किंवा आपल्या छपरात न म्हणा, खिडकीत न म्हणा, सूर्याचा प्रकाश किंचित आत आला, कवडसा पडला, तर आधीच्या सूर्याच्या जागीच, सूर्यप्रकाशाच्या जागी हा जास्त प्रकाश पडतो.
तसंच चैतन्य सगळीकडे व्यापून आहे. पण अंतःकरणामध्ये ते प्रतिबिंबित जे होतं, तर त्याच्यामुळे जीवाच्या बाबतीत तिथे ते जास्त प्रकट होतं. त्याला आपण चिदाभास म्हणतो, आपल्याला माहिती आहे. आणि हे प्रकट झाल्यामुळे जीव सगळे व्यवहार करू शकतो, आपल्याला त्याच्यात चैतन्य आहे असं वाटतं. कारण तिथे ऍडिशनल चैतन्य आहे, जास्तीचं आलेलं आहे. आणि सगळ्या ह्या जीवांमध्ये चैतन्य आहेच आहे. फक्त ते किती प्रमाणात प्रकट होतं, ते त्याच्या काय म्हणूया अज्ञानाचा पडदा किती दाट आहे, किती घट्ट आहे, त्याच्यावरती अवलंबून असतं. माणसात सुद्धा काही अगदी पशुतुल्य असतात जवळजवळ. खरं सांगायचं तर मला नेहमी वाटतं की माणसाला पशु म्हणणं हा पशूंचा अपमान आहे. पशु पुष्कळ बरे असे माणसं वागतात. उगाचच्या उगाच घात नाही करत पशु. भूक लागली तरच मारतात इतर प्राण्यांना. माणूस तसा नाहीये, केवळ सुखासाठी मारू शकतो. त्यामुळे तिथे केवळ पाप पुण्य समान झालं म्हणून मानव जन्म मिळालेला आहे त्याला. पण बाकी त्याचं वागणं तितपतच असतं. पण तरीही त्याची बुद्धी जी असते ती प्राण्यांपेक्षा जास्त प्रगल्भ असते. त्याला वागण्याचं स्वातंत्र्य असतं. आणि माणसामध्ये सामान्यपणे जो माणूस म्हणून आहे, न्यायनीतीला धरून चालतोय, व्यवस्थित वागतोय, असा माणूस अधिकारी असतो परमार्थाचा. आणि त्याच्याहून उच्च जे असतात ते मुमुक्षु असतात. ते प्रयत्न करत असतात, त्यांची बुद्धी अधिक अधिक शुद्ध व्हायला लागते. आणि अत्यंत शुद्ध जेव्हा होते तेव्हा ती परमेश्वराशी एकरूप होते. हे सगळं आपण झालेलं आहे, पण आता आपण ग्रंथाच्या हळूहळू शेवटाकडे आलेलो आहोत. त्यामुळे थोडाफार रिव्हिजन पाहायला लागतेच. म्हणजे चेतन अचेतन सगळ्या सृष्टीत ब्रह्म सगळीकडे आहे, व्यापून आहेच. जे भेद आहे ते त्या ब्रह्मावरती भासतात, त्याच्या पलीकडे काही नाही. परत इथे देखील त्यांनी चित्रदीपाचं उदाहरण घेतलंय. चित्रदीपाचं उदाहरण आहे, आठवत असलं तर तिथे चित्र काढलेली असतात कापडावरती. कापड गुंडाळलं, चित्र दिसेनाशी होतात. कापड उघडलं, चित्र प्रकट होतात. तर त्याप्रमाणे जी वास्तविक पाहता तिथे फक्त कापड आहे. त्याच्यावरती जी चित्र ती कितीही खऱ्यासारखी दिसली तरी ती खरी नाहीत. त्याच्यात देखील आपण चेतन अचेतन भेद करतो चित्रामध्ये सुद्धा, पण ते वास्तव नसतात, हेही आपल्याला माहिती आहे. लहान मुलं त्यांना वास्तव समजू शकतात. तसं आपण लहान मुलांच्या सारखं जगात वावरतो. ही नामरूप वगैरे जी आहेत तर ती ब्रह्मात आहेत. आता वॉटर कलर मध्ये काढलेलं चित्र असलं, फॅब्रिक पेंटिंग नाही, साध्या वॉटर कलर मधलं चित्र असलं, ते धुतलं कापड, सगळं चित्रातले रंग निघून जाणार आहेत, चित्र नाहीसं होणार आहे, मूळ कापड जसंच्या तसं राहणार आहे. तसं हे जगावरचं जे चित्र आहे ब्रह्माच्या पटावरती, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं, ते आपण धुवू नाही शकत. पण जर का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकलो तर ते धुतल्यासारखं आहे, म्हणजे असून नसल्यासारखं आहे. म्हणजे त्याचं मिथ्यात्व हे पक्क होतं. उदाहरण दिलंय की काल जे सांगितलं होतं का, अगदी शांत पाण्याचं सरोवर आहे, त्याच्या काठावरती माणूस उभा राहिला. तो प्रतिबिंब पाहिल पण त्याला सत्य मानणार नाही, म्हणजे त्याच्याकडे तो दुर्लक्ष करेल. मी असा उलटा नाहीये हे त्याला माहिती असतं. हे केवळ प्रतिबिंब आहे हे त्याला माहिती असतं. म्हणजे प्रतिबिंब दिसत राहून सुद्धा तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्या पद्धतीने हे जग दिसत राहून सुद्धा त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येतं. मनोराज्यात कितीही मनोराज्य केले तरी ती सत्य होणार नाही हे माहिती असतं. त्यामुळे आपल्यावरती ती तशी परिणाम करत नाही. तात्पुरतं केलं गेलं संपलं, अशा पद्धतीने मनोराज्य, तशी नामरूपांची उपेक्षा करायची. परत परत आपल्याला अद्वैतानंद मिळवण्यासाठी जे भेद आहेत
त्या भेदांकडे दुर्लक्ष करायला शिकवतात. तर आपल्याला अद्वैत मिळणार आहे. भेदांमुळे आपल्याला विविधता वाटते, मग तिथे अद्वैत नाही असा आपला निश्चय होतोय. हा निश्चय घालवण्यासाठी आपल्याला त्या भेदांकडे दुर्लक्ष करायला लागतं. व्यवहारापुरती त्या नामरूपांचा व्यवहार करायचा, पण त्याच्या मागचं तत्व लक्षात ठेवायचं. व्यवहार व्यवहारासारखाच झाला पाहिजे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, की भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे हात माठी हाणू काठी. किंवा समर्थांनी देखील उपदेश करताना सांगितलेलं आहे की ठकासी आणावा ठक, खट नटासी खट नट वगैरे. म्हणजे त्यांच्या याला दुसरा गाल पुढे करायला सांगितलेलं नाहीये, त्यांचं पारिपत्य करायला सांगितलेलं आहे. म्हणून व्यवहार हा व्यवहारासारखाच करायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. अभ्युदय निश्रेयस दोन्ही आहेत, किंवा श्रेय आणि प्रेय हे दोन्ही आहेत. आपल्याला दोन्ही मिळवायचं आहे. जे प्रिय आहे, प्रेय म्हणजे सगळे वैभव संपत्ती म्हणा, जगातले जे काय मिळवण्यासारखं आहे अवश्य मिळवावं, नाही कोणी म्हटलंय. भोग घ्यायला सुद्धा नाही नाही म्हटलेलं. फक्त त्याच्यात गुंतायचं नाहीये, त्यांचं मिथ्यात्व जाणायचं आहे आणि मिथ्यात्व लक्षात ठेवून ते भोग घ्यायचं आहे, तर उपयोग आहे. नाहीतर काहीही उपयोग नाही. नाहीतर सगळी पुराणातली वांगी पुराणात तिथल्या तिथे होऊन जातं. अखंड जग बदलतंय हे फिजिक्स सुद्धा मान्य करतं, शरीरशास्त्र मान्य करतं की माणसाचं शरीर सुद्धा 3-1 महिन्यात संपूर्णपणे बदलतं, कण कण बदलतो त्याचा. प्रवाह रूपाने नित्यत्व सांगितलंय मायेला, ते दुसरं काय आहे? अखंड तिथे रिप्लेस होत आहे. नदीत जसं पाण्याचे जे काय कण असतील ते पुढे जातात, आणखीन त्याच्याऐवजी दुसरे कण येतात, तसंच जगातला प्रत्येक पदार्थ अखंड बदलणारा आहे. त्याचा प्रत्येक कण तो जातो, आणखीन दुसरा तिथे येतो, त्याची जागा घेतो. मनोराज्य असतात, स्वप्न असतात, परत तीच पडली वाटतं, तीच नाही पडत, तशीच पडतात. मनोराज्य तशीच होतात, तीच नाही होत. बदल हा बेस आहे, कारण हे सगळं मिथ्या आहे. हे मिथ्या आहे हे लक्षात ठेवायचं. ऋतुचक्र, पावसाचं चक्र, सृष्टीचक्र, जन्ममरणांचं चक्र सगळी चाललेली आहेत, अशीच चालणार आहेत ती. आपण ह्याच्यातनं कसं सुटायचं, आपण कसं बाजूला व्हायचं हे आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून अखंड अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझे ठाई अभ्यासे मिळ, म्हणून माऊली म्हणतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, अभ्यास कर, दुसरं काही नाही. आणखीन इथे 98व्या श्लोकात म्हटलंय की मनोराज्य आणि दृश्यसृष्टी ही सारखी आहे. म्हणजे काय? मनोराज्य आपण मनाने निर्माण करतो, आणि दृश्यसृष्टी जी आहे ती तरी काय सत्य आहे का? ती देखील भासणारीच आहे ना. दोन्हीचं स्वरूप एकच आहे, सारखंच भासमान आहे, हा निश्चय आपला झाला पाहिजे. आणि हा निश्चय जेव्हा होतो तर त्यावेळे हळूहळू आपलं जगात रमणं कमी होतं. जेव्हा आपण नामरूपांच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो तर त्यावेळेस जगामधलं आपलं रमणं कमी होतं, त्याच्यात अडकणं कमी होतं, आणि तितकं जास्त आपलं स्थिरतेने चित्त परमात्म्यात राहतं. यासाठी हे निश्चय सगळे करायचे आहेत. त्याच्यातनं आपल्याला निश्चय करायचा म्हणून नाही, तर ते निश्चय केले असता आपलं मन जे तिथे धावत होतं ते थांबून आपलं मन परमात्म्याकडे लागू शकतं. वेळ आपल्या मनाला मिळतो. जे मन मनोराज्यात आणखीन जगात रमत होतं तर त्याच्याऐवजी ते मन परमात्म्यात रमायला लागतं. हे बदल व्हायला लागतात, आणि हे बदल पाहिजे. मग उपाधी नसावी अंतर्बाह्य हे जे सांगितलेलं आहे त्या उपाध्या आपल्या जातात. ह्या सगळ्या ज्या आपण मनात धरून ठेवलेल्या आहेत त्या उपाध्या आहेत. नसत्या कटकटी, उपाधीचा एक तो अर्थ आहे.
तर अशा आहेत सगळ्या. आणि ह्या सगळ्या घालवणं म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं. लहान मुलं असतात ना, हट्ट करतात. जर का त्यांच्या हट्टाकडे आपण दुर्लक्ष केलं, नाही म्हणून एकदा म्हणायचं आणि नंतर कितीही रड कितीही ओरड त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, आपोआप गप्प बसतात. ओरडाआरडा करतात आणि नंतर लक्षात आलं त्यांच्या की हे काही दाद देणारे नाहीयेत, किंवा ताबडतोब मुलं आपणहून विषय बदलतात, हसायला लागतात, खेळायला लागतात. तेच आपण जर का ते रडायला लागलात म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागलो तर आपण मुलं कायम ते हत्यार वापरतात. तसं आपल्या मनाचं आहे. आपलं मन जे आहे ते अशा पद्धतीने नाही, मला हे हवंय म्हणून हट्ट करून बसतं. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. त्याच्या मागण्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. योग्य असल्या कधीतरी दिल्या, गोष्ट वेगळी आहे. त्याच्यात अडकायचं नाहीये. मनाच्या मागण्यांच्या मनामध्ये अजिबात अडकायचं नाहीये. कुठे अडकायचंय? त्या स्वरूपात अडकायचंय. मन ज्याच्या सत्तेवरती हे सगळं मागताय त्याच्यावरती लक्ष आपलं ठेवलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो की सगळे व्यवहार जे आहे, येथा आत्मा आत्मयाचे ठाई देखी जे देहींचा धर्मू देही, ऐसे देखणे जे पाहिते आन आहाती. देह प्रपंचाचा दास म्हणून काल सांगितलं ना, तेच आहे की देहाने हे सगळं चालून दे, पण आपलं मन परमात्म्याच्या चरणी ठेवायचं आहे. उदाहरण छान दिलंय की डोंगराळ प्रदेशात नद्या खूप जोराने वाहतात. जे छोटे छोटे दगड वगैरे असतात ते प्रवाहाबरोबर वाहत जातात. पण एखादा भला मोठा पत्थर असला, भला मोठा दगड, तो जराही हलत नाही. जमिनीत पूर्ण रोवून बसलेला असतो, तो अजिबात हलत नाही. तसं या नामरूपांच्या छोटे छोटे दगड कितीही वाहून देत, ह्या मोठ्या दगडांवरती परिणाम होणार नाहीये. आपलं अंतःकरण त्या दगडासारखं पूर्णपणे तिथे स्थिर पाहिजे. निश्चय पाहिजे. हा जर का निश्चय असला तर बाकी व्यवहार चालायचे तसे चालून देत. काय फरक पडतोय? अजिबात नाही. म्हणून ब्रह्मानुभवाच्या बाबतीत जे म्हटलेलं आहे तर ते ह्याच पद्धतीने आहे की जे सच्चिद आनंद रूप आहे तर त्याच्यातच हे आपल्याला सगळं दिसत असतं. ते सगळीकडे व्यापून आहे. आणि सगळीकडे व्यापून आहे म्हणाला, सगळीकडे हे सर्व सापेक्ष आपल्याला स्वीकारायला लागतं. वास्तविक ते आहे, दुसरं तिथे काहीही बोलता येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी मी तू कैचा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा, म्हणून समर्थ सांगतायत. विवेक शब्द वापरलाय त्यांनी निश्चळ आत्मनिवेदनाला, कारण हे विवेकाने होणार आहे. विचार आणि मग पक्का विवेक, आत्मानात्मविवेक. ठावची नाही चंचळाचा म्हणजे ईश्वर आणि त्याची सृष्टी कशाचाही ठाव नाहीये. सगळे माईक आहेत, सगळे मिथ्या आहेत, म्हणजे बदलणारे आहेत. हे लक्षात घ्यायचं. कायम टिकणारे नाहीयेत. जे कायम टिकणारा आनंद आहे, कायम टिकणारा सच्चिदानंद ब्रह्म आहे, त्याच्यावरती आपली नजर स्थिर राहिली पाहिजे. सगळ्याच जे हे अद्वैतानंद जो आहे तो मिळवण्याचा हा पक्का व खात्रीशीर उपाय आहे. पक्का हाच उपाय आहे. तिथे माझं मन राहिलं पाहिजे, तेथे माझी हरिवृत्ती राहो. देहाने नाही, वृत्ती तिथे राहिली पाहिजे. संतांचं मागणं लक्षात घ्यायचं की तिथे माझा हरी तुझ्या पायांची देह राहू नाही म्हटलेलं, तेथे माझी हरिवृत्ती राहो. माझी मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती सगळ्या तिथे जडलेल्या असून दे. असं झाल्यानंतर तो लांब नाहीये. तिथे निराश व्हायचं काही कारण नसतं. कधी होईल
जेव्हा होणार असेल तिथे होईल. मी आज त्या तिथे चित्त राहण्याचा आनंद घेते, त्याचा आनंद घेते, त्या अद्वैतानंद घेते. जो आनंद स्वरूप आहे स्वतः, तर त्या आनंद स्वरूपाचा त्याच्या पायाशी चित्त राहिल्यामुळे मला आनंद मिळत असतो, तो मी घेते. आणि मग पूर्ण कधी होईल ते होईना का, जे तुकाराम महाराज म्हणतात की तिथे तातडी चालत नाही. परमार्थाची तातडी करायची आहे, तो करतच राहायचा आहे, तिथे ढिलाई नाही उपयोग. पण एकदा तो करायला लागल्यानंतर जेव्हा होईल तेव्हा होऊन दे. मी आज आनंदात माझा अभ्यास करते. अनेक जण आहेत की अभ्यासाची खूप गोडी आहे, ती गोडी आवश्यक आहे, पण त्या गोडीतून जे आपल्याला मिळतं ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता दासबोध सारखं हे जे सगळे ग्रंथ आहेत हे आपण अभ्यासतो. हे अभ्यास करताना अर्थ समजावून घेणं महत्वाचं असतं. अर्थ समजता समजता एखादी अशी ओवी येऊन जाते की एकदम मनाला भावते. अशा वेळेस ग्रंथ बाजूला ठेवून डोळे मिटून त्या ओवीत सांगितलेल्या तत्वाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा, तो अभ्यास आहे. मला ग्रंथ वाचून संपवायचा आहे हा अभ्यास नाहीये. एक तरी ओवी अनुभवावी हे जे म्हटलेलं आहे नामदेव महाराजांनी, सॉरी एकनाथ महाराजांनी, तर ते ह्या दृष्टीने नाही, नामदेवच नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ नामदेव ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी म्हटलेलं आहे. पण त्या ज्या अनुभवाच्या ओव्या आहेत त्या निवडायच्या. आणखीन त्या ओव्यांप्रमाणे त्यांनी जे सांगितलंय तसं आपण होण्याचा प्रयत्न करायचा, चित्त तसं बनवायचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यात आपण रमायला लागलो की हळूहळू हळूहळू आपलं चित्त तदाकार व्हायला लागतं, आपलं मन त्याच्यात अडकायला लागतं. आपण कुठलीही पदार्थ बघतो म्हणजे त्यालाच बघत असतो. आरशात आपण प्रतिबिंब बघतो, आरसा न दिसता आपल्याला प्रतिबिंब दिसतं का? विचार करा. प्रतिबिंब जेव्हा बघतो तेव्हा आरसा हा दिसतच असतो, पण आपलं लक्ष जे असतं ते प्रतिबिंबाकडे असतं. तसं आपण कुठलाही पदार्थ जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ब्रह्म दिसतच आहे त्या पदार्थाच्या रूपाने, त्या पदार्थाच्या अधिष्ठानाच्या दृष्टीने ब्रह्म आपल्याला दिसतच आहे. पण आपलं लक्ष जे असतं ते त्या अध्यासिक गोष्टीकडे असतं, त्याच्या मागचं जे तत्व आहे त्याच्यावरती आपले लक्ष राहत नाही. आणि हे आपण जर का ठेवायला शिकलो, आरशाचं उदाहरण अगदी त्याला सुंदर दिलेलं इथे, की प्रतिबिंब बघताना आरसा दिसतोच, तसं जग बघताना त्याच्या मागे सच्चिदानंद रूप तत्व आहेच, ही मनात खात्री पाहिजे. काहीही आपल्याला जाणीव जी आहे त्या जाणीवेच्या मागे ते तत्व आहे. त्याच्यावरतीच ह्या सगळ्या नामरूपात्मक प्रपंचाची कल्पना केलेली आहे, त्याच्यावरतीच ते भासतायत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय, सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय. आणि असं केल्यानंतर अद्वैतानंदात हा ज्ञानयोगी होऊन जातो, तो अखंड विश्रांती पावतो, अखंड आनंद रूप होतो, अद्वैतानंद त्याला भोगता येतो. ब्रह्मानंद जो आहे तो शेवटी अद्वैताच्यामुळेच आहे. योगानंदात आपण पाहिलं की जेव्हा जीव आणखीन ब्रह्माचं ऐक्य होतं काहीतरी निमित्ताने, तेव्हा तिथे आनंद प्रकट होतो. याच्यात पाहिलं विचाराने प्रकट होतो. नंतर कुठलं आत्मानंद होतं ना प्रकरण, तर त्याच्यात तसंच सांगितलं ना, अद्वैतानंदामध्ये प्रत्यक्ष अद्वैताचा अनुभव कसा घ्यायचा ते जास्त स्पष्ट केलेलं आहे. आणि असा जर का आपण नामरूपांच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो, सतत त्याचंच चिंतन करत राहिलो,
कोणाचं त्याचंच म्हणजे नामरूपांचं नाही, परमात्म्याचं दैवताचं त्या चिंतन करत राहिलो तर एक ना एक दिवस आपलं काम निश्चित होतं. संतांनी आश्वासन दिलंय, शास्त्रांनी आश्वासन दिलंय, भगवंतांनी दिलेलं आहे आणि ह्याच्यात जीवनाचं साफल्य आहे. घरांना नावं देतात ना, साफल्य, कृतकृत्यता वगैरे वगैरे. खरं जे आहे ते कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम हे जे आहे त्याच्यात आहे. म्हणजे मानव जन्माला आल्यानंतर जे करायला हवं ते मी केलेलं आहे, मला अद्वैतानंद प्राप्त झालाय. जे मिळवण्यासारखं आहे ते मी मिळवलेलं आहे. चतुर्थ पुरुषार्थ जो आहे तो मी मिळवलेला आहे, कारण मला अद्वैतानंद प्राप्त झालेला आहे. हा जो विचार आहे हा या प्रकरणात महत्वाचा आहे. देह काय, परिस्थिती काय, आपण भोवती गोळा केलेल्या वस्तू काय, सगळं जे आहे ते सापेक्ष आहे. आपल्याला प्रारब्धाप्रमाणे मिळणार आहे ते. जे काय मिळतंय प्रारब्धानुसार आहे, जाणार आहे प्रारब्धानुसार आहे. त्याच्यात न रमता त्याच्यामध्ये जो आपल्याला परमात्मा दिसतो त्याच्यामध्ये रमायचं आहे. सच्चिद आनंदाकडे लक्ष ठेवायचं आहे. वस्तू दिसतायत तिथे अस्थिभाती प्रिय जे आहे ते ईश्वराचं आहे, त्याच्या मागे सच्चिदानंद आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि असं जर का आपण केलं ह्या द्वैतमय जगाचा मग बाध होऊन जातो आणि मग तिथे अद्वैतानंदाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. त्याच्यासाठी पुन्हा की सगळ्या जगाचा आपल्याला बाध करायला लागतो आणि त्याला अतिशय चांगला उपाय इथे सुचवलेला आहे, तो म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. दुर्लक्ष करायला आपण शिकलो विषयांच्याकडे, आपलं मन मागताय विषय त्या मनाकडे. जेव्हा दुर्लक्ष करायला शिकतो तेव्हा हळूहळू आपण त्या अद्वैतानंदाच्या दिशेने जायला लागतो. प्रतिक्रिया आपल्या येऊन द्यायच्या नाहीयेत. येणार ते येई नका म्हणून स्वीकारायचं आहे. अन्याय नाही, पुन्हा सांगते की व्यवहार हा व्यवहारासारखाच झाला पाहिजे, पण मनाने त्याच्यात आपण अडकायचं नाहीये, गुंतायचं नाहीये. हे महत्वाचं असतं. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला अद्वैतानंद निश्चित प्राप्त होतो. असं ग्रंथकार पण सांगतायत की अद्वैतानंदाचा अनुभव येईल जर का असं केलं तर. इथे हे 13वं प्रकरण संपलेलं आहे. आता जे आहे ते विद्यानंद नावाचं प्रकरण आहे. ब्रह्मानंदे विद्यानंद 14वं प्रकरण आहे. किती वेळ आहे? आहेच थोडा, जेवढं होईल तेवढं बघूया. त्याच्यातला पहिलाच जो श्लोक आहे त्याच्यात बाकी आधीची जी प्रकरण आहेत तर त्यांचा संदर्भ घेतलेला आहे. की मागे जे ब्रह्मानंदाची 3 प्रकरणं झाली त्याच्यात 3 साधनं सांगितली. योगामुळे म्हणजे जीव आणखीन ब्रह्म यांची जोडणी झाल्यामुळे, आत्मविचाराने तिथे आत्मानंद म्हटलेला आहे. आणि द्वैत मिथ्या आहे ह्या सततच्या चिंतनाने ज्याला शेवटी ब्रह्मानंद प्रत्यक्ष अनुभवाला येतो. आधीची जी 3 प्रकरणं सांगितली, योगानंद तिथे समाधीच्यामुळे आपल्याला आनंद तो अनुभव येऊ शकतो. आत्मविचाराने ज्यातच आपण पाहिलं की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, हा त्याच्यात मध्यवर्ती विचार होता की सगळ्यात प्रिय जो आहे तो आत्मा आहे आणि तो आनंद रूप आहे, हा विचार होता. आणि आत्ता आपण केला तो नाम रूप द्वैत हे संपूर्ण मिथ्या आहे, त्याच्या मागे असलेलं ब्रह्म तेवढं सत्य आहे. अशा पद्धतीने जेव्हा हा अखंड विचार राहतो, कुठला ना कुठला राहतो, सतत राहतो, अखंड खंड नाही, तैलधारावत दुसरा शब्द, असं जेव्हा राहतं तर तेव्हा जो असा तऱ्हेने अभ्यास करणार आहे त्याला विद्यानंदाचा अनुभव येतो, त्याला ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. आणि त्या ब्रह्मानंदाला विद्यानंद असं नाम दिलेलं आहे, कारण ते विद्वान म्हटलेलं आहे. विद्वान ब्रह्म जाणणारे आहेत ते,
आणि अशांना जो आनंद असतो त्याला विद्यानंद म्हटलाय. वास्तविक तो विषयानंद आहे. पण काय आहे की हा जो आहे हा फक्त मानवाला त्यातल्या सुद्धा ज्ञानाच्याच फक्त अनुभवातला आहे विद्यानंद. बाकी सामान्यांच्या अनुभवाला विषयानंद आहे. विद्यानंद फक्त ज्ञानी जो असतो त्याच्या अनुभवातला आहे. आणि पुढे म्हटलंय की विद्यानंदाचं स्वरूप काय आहे, तर विषयानंदाला जसं बुद्धिवृत्ती हे कारण असतं तसंच विद्यानंदाला देखील बुद्धिवृत्ती हेच कारण आहे. कसं काय, त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. किती थांबते, मला वाटतं मी 4 प्रकार आहेत म्हणजे मग आपल्याला वेळ जरा लागेल. पुढल्या वेळेस बघूया आपण. आता हा ग्रंथ समाप्तीच्या जवळ आलेला आहे आपला. एक विद्यानंद आणखीन एक विषयानंद असे 2 आपल्याला फक्त उरलेले आहेत. हरिओम. या प्रकरणावरती काही शंका आहेत का? नमस्कार ज्योत्स्नाताई. हा बोला. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात, म्हणजे हा स्वप्न पडतं तेव्हा हो आपल्या काही व्यवहारातल्या सुद्धा गोष्टी आपण केलेल्या असतात किंवा काही प्लॅनिंग असतं ते सुद्धा आपल्याला दिसतं स्वप्नामध्ये. होय. आणि वेळेला सूचक स्वप्न सुद्धा पडतात की त्या गोष्टी बरोबर खऱ्या आहे. होतात किंवा असंही असतं. हो, तर याला दृष्टांत नाव मग आहे. हे हम्म. हा पुढे काय? अच्छा. नाही मग हे काय? मनी वसे ते स्वप्न दिसे. नाही, त्याचा रेफरन्स नाही कळला पुढे. नाही नाही, असं म्हणतात मनी वसे ते स्वप्नी दिसे. हो आपण ते सत्यच करत असतो ना, आपण व्यवहारामधलं जे असतं ते त्यावेळेला सत्यच धरून व्यवहार करत असतो. सत्य धरायची आवश्यकता आहे का? पण व्यवहारात सत्यता असते ना. नाही, भातुकली आपण खेळायचो तेव्हा किती ते सत्य होतं हे आपल्याला माहिती असायचं ना. हो बरोबर आहे. तरी पण आपण रंगून जाऊन बरोबर. खेळायचो ना. खेळा ऐसा प्रपंच मानावा म्हणून गोंदवलेकर महाराज सांगतात. म्हणजे हो काय हो आहे, तसाच एन्जॉय करायचा आहे, खेळासारखंच पाहायचंय. खेळ जसा मिथ्या असतो तसाच जगातला सगळा व्यवहार मिथ्या आहे. आपण त्याच मिथ्या व्यवहाराप्रमाणे मिथ्या व्यवहार करत राहायचाय, त्याच्यातनं आनंद घ्यायचा आहे. हा बरोबर. व्यवहारातलं मिथ्यात्व ओळखायचं. त्यामुळे तिथे सत्यत्वाची गरज नाही. व्यवहार करण्यासाठी सगळं जग सत्य आहे स्वीकारायची गरजच नाहीये. ते मिथ्या हम्म. धरून देखील व्यवहार उत्तम होतो. बरोबर. आणि मग आपल्यावरती स्थितप्रज्ञाची लक्षणं दिसू शकतात. सुखे संतोषानं यावे वगैरे मिथ्यात्व जर का आपल्या आतमध्ये ठसलं तरच तसं होतं. बरोबर. मग त्यालाच व्यवहार आलं. व्यवहारासारखा करावा असं म्हणतात. होय, म्हणजे तो बरोबर. मिथ्या आतमध्ये पाहिजे निश्चय, पण व्यवहार करताना सगळे त्याच्या नॉर्म्स प्रमाणे करायचा असतो तो. म्हणजे लग्नाला जाताना जुनी साडी नेसून जायचं नाहीये. योग्य साडी बरोबर नेसूनच, आहे. अलंकार घालूनच जायचं आहे. बरोबर आहे. मावशी, बरोबर आहे. विद्यानंदाबद्दल विचारू का? तुम्ही जी सुरुवात केली आहे हा
हा, विद्यानंद, विद्या म्हणजे लौकिकात आपण जे सब्जेक्ट वेगळे वेगळे शिकतो दॅट इज कॉल्ड विद्या. आणि ज्ञान हा साक्षात्कार आहे, तो होत असतो, तो अनुभव आहे. मग फक्त ज्ञानी लोकांचाच विद्यानंद आहे, ही संगती आपण कशी लावून घ्यायची? आपण बघूया पुढे आता. अच्छा, बरं. ठीक आहे, ठीक आहे. बर बर. आता त्यांनी सांगितलेलं आहे की हा विद्यानंद आणि विषयानंद हे वेगळे नाही आहेत, कारण दोन्ही वृत्तीमुळे येतात. हा. वृत्ती जेव्हा त्या अद्वैताच्या ह्याच्यात जाते, सगळं मिळालेलं असतं अशी जी असते, तो विद्यानंद असतो. त्या हा, विद्येच्या मुळे तो मिळालेला आनंद आहे ना, म्हणजे तृप्ती आहे तिकडे सगळी. तृप्ती आहे. बर बर. बघू आता धन्यवाद. पुढे काय सांगतायत ते. हो हो. मावशी, हा आपल्याला सांगितलेलं श्वेता. समजतं, तो जो आनंद होतो हम्म, त्याला काय म्हणायचं? म्हणजे आता हे आम्ही ऐकतो आहोत तुमचं, आणि हम्म. समजतं, छान समजतं आणि आनंद वाटतो की आपल्याला हे समजतंय. तर हा एक कसला प्रकारे हा आनंद? विषयानंदच आहे. एक प्रकारे विषयानंद आहे. फक्त हा विषय विद्येचा आहे. आणखीन हा जर का टिकायला लागला तर तो खरा विद्यानंद आहे. आज आपला विषय परमार्थ आहे, त्यामुळे परमार्थातनं मिळणारा आनंद आपल्याला विद्यानंद म्हणायला हरकत नाहीये. कारण एक प्रकारची अच्छा. आपल्याला ह्याच्यात तृप्ती मिळू शकते. छान वाटतं आपल्याला. कळली कुठचीही गोष्ट हा, की खूप छान वाटतं. बरोबर आहे. तर त्यामुळे हा बरोबर. तात्पुरता विद्यानंद आपल्याला मिळतो. पण अखंड मिळायचा तर तिथे आपल्याला प्रत्यक्ष तेच व्हायला लागतं. तोपर्यंत अखंड नाही मिळत. आत्ता मिळतो ते त्याचा किंचित तेवढासा कुठेतरी झलक मिळते. जसा विषयातनं जेव्हा हा, आनंद आपल्याला मिळतो तेव्हा देखील आपल्याला ब्रह्मानंदाची झलकच असते. तसंच बरोबर आहे, इथे झलकच आहे, बरोबर आहे. विद्येच्या निमित्ताने आपल्याला त्याची झलक मिळते. हो हो विद्यानंदाची झलक म्हणा तुम्ही, खऱ्या हो, विद्यानंदाची. बरोबर आहे. हा बोला. मावशी, श्वेता बोलते मी. हा. मला आता मगाशी तू जे म्हटलीस ना की आपण जेव्हा कर्म करतो ते आपण मिथ्या समजून व्यवहार पण करू शकतो एखादा कोणताही. हम्म. म्हणजे मिथ्या याच्यावर बेसिसवर आपण ते कोणताही व्यवहार करू शकतो. तर हम्म. मला असा प्रश्न होता की मग जर आपण ते कर्म चोख करायचं असेल आपल्याला, त्याचं जर त्याच्या चित्त शुद्ध होतं, हम्म. म्हणजे योग्य कर्म केल्यानंतर, मग ते हम्म. तसं मिथ्या समजून ते शुद्ध कर्म कसं काय करणार? जमतं. प्रयत्न करून पहा, जमतं. बरं. कर्म आपण परत मी भातुकलीचं उदाहरण देते की किती मनापासून मुली हे करतात, पोळ्या लाटतात. गोल आली नाही, नीट करते वगैरे सुद्धा म्हणतात. हो, किती मनापासून करत असतात. तसं मनापासून बरोबर. आपल्याला सगळं कर्म करता येतं. ओके. बर. तुम्ही हात वर केला होता, काहीतरी जयंतराव काहीतरी नाव होतं. काय विचारायचंय? नाही येत बहुतेक. चल, हा काय विचारायचंय? आवाज येत नाही, म्यूट आहात. म्यूट आहात तुम्ही. मावशी, झालं माझं विचारून. पहिलं मला नाही, उत्तर मिळालं. मगाशी हँड रेस्ड म्हणून आलं होतं, म्हणून मी विचारलं त्यांना. ओके पण ओके. त्यांचं म्यूटच आहे. ठीक आहे, मग थांबायचं कोणाला काही नसला प्रश्न तर.
घ्यायचा श्लोक? मी म्हणते श्लोक आज. बर. म्हणू? हो हो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.